नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण क्रीडा घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्याचा अभ्यास डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑलिम्पिक्स असतील, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा असतील, टेनिस विषयक ज्या काही घडामोडी आहेत, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, या सर्व क्रीडा घडामोडींचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षेची जरी तयारी करत असाल तर या व्हिडिओमधून तुमचे सर्व प्रश्न हे कव्हर होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच मित्रांनो, या आजच्या लेक्चरच्या मोफत नोट्स आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग वेळ न घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, डी गुकेश हा नुकताच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मित्रांनो, या बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये डी गुकेशने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे मित्रांनो. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जी बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा झालेली आहे, त्याचं आयोजन सिंगापूर या ठिकाणी झालेलं आहे. विजेता ठरलेला आहे भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश. आणि डी गुकेशने जो चीनचा डिंग लिरेन बुद्धिबळपटू आहे त्याचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केलेला आहे. आणि असा करणारा हा जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याने हे विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेले आहे. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारताचा दुसरा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे. या अगोदर विश्वनाथन आनंद यांनी 2012 साली ही चॅम्पियनशिप जिंकली होती मित्रांनो. पण सर्वात तरुण जर विचारलं, जगामधील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण ठरला, तर ते डी गुकेश आहे, जो की भारतीय बुद्धिबळपटू आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पदक जिंकले? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, स्वप्नील कुसळे. हा जो महाराष्ट्रातील खेळाडू आहे मित्रांनो, त्याने नुकताच नेमबाजीमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो कोल्हापूरचा स्वप्नील कुसळे आहे, त्यानं नुकताच नेमबाजीमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा हा महाराष्ट्रातला दुसरा खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. या अगोदर खाशाबा जाधव जे होते महाराष्ट्रीयन, त्यांनी या अगोदर कुस्तीमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. तर हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याविषयी काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन झालं होतं फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी. यामध्ये भारताचे एकूण 117 खेळाडू सहभागी झाले होते. आणि भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 6 पदके जिंकलेले आहेत. त्यामध्ये 1 सिल्वर मेडल आहे आणि 5 ब्रॉन्झ मेडल आहेत. एकही गोल्ड मेडल भारताला जिंकता आलेला नाही. त्यासोबतच याच स्पर्धेमध्ये भारताचं उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होतं, तर ते आपल्याला विचारलं जातं. तर उद्घाटन समारंभामध्ये पी.व्ही. सिंधू जी बॅडमिंटनपटू आहे आणि शरद कमल जे टेबल टेनिसपटू आहेत, ते भारताचे ध्वजवाहक होते. आणि समारोप समारंभामध्ये मनु भाकर आणि पी.आर. सजेश हे 2 आपले ध्वजवाहक होते. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच हे कोण आहेत 6 जण, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर नीरज चोप्रा याने सिल्वर मेडल जिंकलेला आहे भालाफेक या खेळ प्रकारामध्ये. अमन सेहरावत ज्याने कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. स्वप्नील कुसळे याने नेमबाजीमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. त्यानंतर मनु भाकर आहे, जिने एक मिक्स इव्हेंटमध्ये आणि एक महिला एकेरीमध्ये असे 2 मेडल भारताला जिंकून दिलेले आहेत. त्यासोबतच भारतीय हॉकी संघ आहे, ज्याने की 1 ब्रॉन्झ मेडल भारताला जिंकून दिलेला आहे. आणि शेवटचा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की मनु भाकर हिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकलेले आहे. आणि अशी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू किंवा पहिली भारतीय खेळाडू ही ठरलेली आहे. ते सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 29 पदक एकूण या स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकता आलेले आहेत.
त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक झालेलं आहे मित्रांनो, जे दिव्यांग खेळाडू असतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा पार पडत असते. तर त्याचे आयोजन झालं होतं फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी. आणि भारताने एकूण यामध्ये 29 पदके जिंकलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये 7 गोल्ड मेडल आहेत, 9 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक होता, तर 18वा क्रमांक होता. यामध्ये टॉपचे देश कोण आहेत ज्यांनी सर्वाधिक मेडल जिंकलेले आहेत, तर पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे चीन हा देश 220 मेडलसह. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन हा देश ठरलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका हा देश. आणि भारताचा ध्वजवाहक कोण होता या स्पर्धेमध्ये समारंभामध्ये, तर हरविंदर सिंग जो की तिरंदाज आहे आणि प्रतिपाल जे धावपटू आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताने मित्रांनो हे पॅराऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदक हे जिंकलेले आहे आतापर्यंतचे 29. आतापर्यंतचा भारताचा पॅराऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये सर्वात बेस्ट असा परफॉर्मन्स आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आपला एक महाराष्ट्रीयन खेळाडू आहे मित्रांनो या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्याने गोळाफेक या प्रकारामध्ये सिल्वर मेडल जिंकलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे सचिन खिल्लारी. हा गोळाफेकपटू आहे ज्याने सिल्वर मेडल भारताला जिंकून दिलेला आहे. तर हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि पुढच्या पण परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. तसेच अजून एक खेळाडू आहे अवनी लखेरा, जी की नेमबाज आहे. त्याने सलग 2 पॅरा ऑलिम्पिकमध्ये ती गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. कारण याच्या अगोदर जे पॅरा ऑलिम्पिक झालेलं होतं त्यामध्ये सुद्धा तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं. आता परत एकदा 2024 मध्ये सुद्धा तिने दुसऱ्यांदा गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. आणि अशी करणारी ती पहिली भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू ठरलेली आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जय शाह हे नुकताच ICCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ICCचे नवीन अध्यक्ष बनलेत एक भारतीय आहेत जय शाह. त्यांनी 1 डिसेंबरला त्यांचा पदभार हा स्वीकारलेला आहे. आणि सर्वात कमी वयामध्ये आतापर्यंतचे ते ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत. अवघ्या 36 वर्षाचं त्यांचं वय आहे. त्यामध्ये त्यांनी ICCचं ते अध्यक्ष आता बनलेले आहेत. तर हा पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी ते BCCIचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता ते ICCचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहेत. या अगोदर ICCचे अध्यक्ष बनणारे ते 5वे भारतीय ठरले आहेत. मग ते 5 व्यक्ती कोण आहेत, तर ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. पहिले होते शरद पवार, दुसरे आहेत जगनमोहन दालमिया, N श्रीनिवासन, चौथे आहेत शशांक मनोहर आणि आता हे 5वे भारतीय जय शाह जे ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला ICC विषयी थोडं लक्षात ठेवायचं आहे. त्याचं लॉंग फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, त्याचं मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी आणि आता अध्यक्ष बनले आहेत जय शाह. तर अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे, कारण एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या काउन्सिलवर एका भारतीयाची निवडही करण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच बॅलन डी ऑर अवॉर्ड 2024 चा विजेता कोण बनला आहे. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रॉड्रिगो हर्नांडेस. याला नुकताच हा बॅलन डी अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हा जो काही फुटबॉल खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे बॅलन डी ऑर म्हणून, आणि ते कुणाला देण्यात आलेला आहे पुरुष गटामध्ये रॉड्रिगो हर्नांडेस याला, आणि त्याने पहिल्यांदाच हा अवॉर्ड जिंकलेला आहे मित्रांनो. तर हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि महिला गटामध्ये कोणाला देण्यात आलेला आहे, तर एटना बोनमाटी जी की बार्सिलोनाची फुटबॉलपटू आहे तिला देण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक वेळा हा अवॉर्ड किंवा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे असं सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर ते आहे लिओनेल मेस्सी जो की अर्जेंटिनाचा आहे. त्याने सर्वाधिक वेळा हा बॅलन डी ऑर अवॉर्ड जिंकलेला आहे. त्यासोबतच अजून एक आपल्याला फुटबॉल विषयी पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की बाला देवी आहे एक फुटबॉलपटू आहे, भारतीय फुटबॉलपटू, जिने फुटबॉलमध्ये तिने 50 गोल करून ती पहिली भारतीय महिला फुटबॉलर बनलेली आहे, जिने 50 गोल हे फुटबॉलमध्ये केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तिलक वर्मा. हा जो भारतीय क्रिकेटपटू आहे त्याने सलग T20 मध्ये 3 शतक करून वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हा जो काही
तिलक वर्मा आहे त्याने T20 या क्रिकेट प्रकारामध्ये सलग 3 शतक केलेत मित्रांनो आणि असा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध 2 शतक केलेत आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असते त्यामध्ये एक T20 शतक केलेला आहे. असे एकूण 3 शतक त्याने केलेले आहेत. त्या हे मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी 29 ऑगस्ट रोजी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दरवर्षी 29 ऑगस्टला भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच दिवशी का कारण या दिवशी जे आपले हॉकीपटू होते मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. त्यांनाच हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांचा जन्मदिवस असतो 29 ऑगस्ट. म्हणून हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा प्रश्न सुद्धा वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. तर आपल्याला हा दिनांक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा विजेता कोण ठरला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए भारत हा नुकताच एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जी झालेली आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ही एक हॉकी स्पर्धा आहे मित्रांनो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याचं आयोजन चीनमधील हुलुनगुर या ठिकाणी झालेला होता आणि त्याचा विजेता ठरलेला आहे भारतीय हॉकी संघ. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि अंतिम सामना झालेला होता भारत विरुद्ध चीन या 2 देशांदरम्यान आणि विजेता ठरलेला आहे भारतीय हॉकी संघ आणि भारतीय हॉकी संघाने सर्वाधिक 5 वेळा हा जेतेपद पटकावलेला आहे मित्रांनो. तर हे सुद्धा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे ड्युरंट कप 2024चा विजेता कोणता संघ ठरला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब जो आहे त्याने नुकताच ड्युरंट कप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे ड्युरंट कप आहे मित्रांनो ही भारतातील प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा आहे. तसेच भारतातील सर्वात जुनी सुद्धा किंवा आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे जी की 1888 पासून चालू आहे मित्रांनो. तर हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचं आयोजन कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेलं होता आणि विजेता संघ ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब आणि या संघाने पहिल्यांदाच याचं जेतेपद हे पटकावलेलं आहे आणि उपविजेता ठरलेला आहे मोहन बागान सुपर जायंट. तर या काही गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा कोणी जिंकली आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी भारतीय क्रिकेट संघाने नुकताच ICC T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही ICC पुरुष T20 वर्ल्ड कप झालेला आहे याचं एडिशन होतं मित्रांनो 9व्या क्रमांकाचं. त्याची सुरुवात झाली होती 2007 ला आणि या वर्षीचा विजेता ठरलेला आहे भारतीय संघ आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. भारत दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे. या अगोदर 2007 ला आणि आता 2024 ला. तर अंतिम सामना झाला होता मित्रांनो त्याचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे बार्बाडोस या ठिकाणी आणि ही जी काही स्पर्धा झाली होती वर्ल्ड कपची तर ही 2 देशांमध्ये पार पडली होती. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. तर हे काही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या स्पर्धेमधील सामनावीर ठरला होता भारताचा विराट कोहली, मालिकावीर ठरला होता जसप्रीत बुमराह. तसेच जो दक्षिण आफ्रिका आहे त्याचा कर्णधार होता एडन मार्क्रम आणि भारताचा कर्णधार आहे रोहित शर्मा. तर हे पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच T20 वर्ल्ड कप विजेता कोणकोणते देश आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारताने T20 वर्ल्ड कप 2 वेळेस जिंकलेला आहे, इंग्लंडने 2 वेळेस आणि वेस्ट इंडिज 2 वेळेस. हे काही वर्ल्ड कप विजेते आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे IPLच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए रिषभ पंत हा IPLच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच जे IPL 2025 साठी ऑक्शन झालेला आहे त्यामध्ये तो IPLच्या इतिहासामधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. कारण त्याला एकूण 27 कोटी रुपयाला लखनौ सुपर जायंट या संघाने खरेदी केलेला आहे. तर हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे.
त्यासोबतच दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक बोली ज्याच्यावर लागली त्याचं नाव आहे श्रेयस अय्यर, ज्याला 26,75,00,000 रुपयांमध्ये खरेदी केलेला आहे ऑक्शनमध्ये. हा सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी IPL स्पर्धा आहे त्याची सुरुवात झालेली आहे 2008 या वर्षापासून आणि याचं आयोजन हे जे भारतीय क्रिकेट बोर्ड आहे त्यालाच आपण BCCI म्हणतो, त्याद्वारे करण्यात येत असतं. तर हे काही पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, IPL 2024चा विजेता कोणता संघ ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता संघ ठरलेला आहे 2024च्या IPLचा. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ही जी स्पर्धा पार पडली 2024ची IPL, त्याचा विजेता ठरलेला आहे कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि त्याने हे तिसऱ्यांदा टायटल जिंकलेला आहे मित्रांनो. या अगोदर 2012ला 2014ला आता तिसऱ्यांदा IPLची ट्रॉफी ही या संघाने जिंकलेली आहे. आणि उपविजेता कोण आहे तर हैदराबाद हा संघ उपविजेता ठरलेला आहे. यामध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत विराट कोहलीने 741, जो की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचा खेळाडू आहे. आणि सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत हर्षल पटेल याने, जो की पंजाब या संघाचा खेळाडू आहे, ज्याने 24 विकेट्स घेतलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की IPL 2024 मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला होता मिचेल स्टार्क, जो की ऑस्ट्रेलियाचा आहे. त्याला 24,75,00,000 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलेलं होतं कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून. आणि आता 2025 साठी विचारला तर तो आहे ऋषभ पंत, ज्याला की 27 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, वुमन प्रीमियर लीग अर्थात WPL 2024चा विजेता कोण ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बेंगलोर हा संघ नुकताच वुमन प्रीमियर लीगचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ही जी काही स्पर्धा पडलेली आहे पार पडलेली आहे वुमन प्रीमियर लीग IPL सारखीच असते मित्रांनो, जी की महिला क्रिकेटपटूंसाठी असते. त्याचा विजेता ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि उपविजेता ठरलेली आहे दिल्ली हा संघ. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे, सर्वाधिक धावा यामध्ये केलेल्या आहेत RCBच्या एलिस पेरी या खेळाडूने. सर्वाधिक बळी घेतलेले आहेत RCBच्याच श्रेयंका पाटीलने आणि RCBची कर्णधार होती स्मृती मंधाना. तर या काही गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, शीतल देवी आणि राकेश कुमार या दोन खेळाडूंना नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे दोन नेमबाज आहेत शीतल देवी आणि राकेश कुमार, या जोडीने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नुकतंच भारताला नेमबाजीमध्ये कांस्य पदक हे जिंकून दिलेलं आहे आणि त्यांची नुकतंच आता केंद्रीय निवडणूक आयोगानं दिव्यांग आयकॉन म्हणून निवड केलेली आहे. तर हा पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, महिला T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोणता संघ ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, न्यूझीलंड हा संघ नुकताच त्याने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे महिला विषयक जे T20 वर्ल्ड कप पार पडलेला आहे 2024 या वर्षामध्ये, त्याचा विजेता ठरलेला आहे न्यूझीलंडची महिला क्रिकेट संघ आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका महिला संघ. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जी महिला आशिया कप स्पर्धा पार पडलेली आहे 2024ची, त्यामध्ये विजेता ठरलेला आहे श्रीलंका हा संघ आणि उपविजेता ठरला होता मित्रांनो भारतीय महिला संघ. तर हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, युरो कप 2024चा विजेता कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, स्पेन हा देश नुकताच युरो कपचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे जे युरो कप झालेला आहे, जे की फुटबॉल स्पर्धा आहे, त्याचा विजेता ठरलेला आहे स्पेन देश आणि याचा उपविजेता ठरलेला आहे इंग्लंड हा देश. आणि या स्पर्धेचं आयोजन झाले होतं जर्मनी या देशामध्ये. एवढ्या काही गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कोपा अमेरिका 2024चा किताब कोणी जिंकला?
आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. अर्जेंटिना या संघाने नुकताच कोपा अमेरिका 2024चा किताब जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ही जी काही कोपा फुटबॉल विषयक स्पर्धा आहे मित्रांनो, त्याचा विजेता ठरलेला आहे अर्जेंटिना हा संघ आणि 16व्या वेळेस त्याने हे जेतेपद पटकावलेलं आहे. तर हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि याचा उपविजेता ठरलेला आहे कोलंबिया हा संघ आणि याचं आयोजन झालं होतं अमेरिका या देशामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुरुष हॉकी विश्वकप 2024चा विजेता संघ कोणता ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. नेदरलँड हा संघ नुकताच हे जे काही पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धा पार पडलेली आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचं आयोजन झालं होतं ओमान या देशामध्ये. विजेता ठरलेला आहे नेदरलँड संघ आणि उपविजेता ठरलेला आहे मलेशिया. आणि यामध्ये एकूण 16 संघ होते मित्रांनो, ज्यांनी की यामध्ये सहभाग घेतला होता. आणि ही पहिल्यांदाच पार पडलेली स्पर्धा आहे मित्रांनो. पहिल्यांदाच याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. म्हणून ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. तामिळनाडू या राज्यामध्ये नुकतंच हे खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे खेलो इंडिया युथ गेम्स आहे 2024 मध्ये पार पडलेलं, त्याचं आयोजन झालं होतं तामिळनाडू या राज्यामध्ये मित्रांनो. आणि हा प्रश्न आपल्यासाठी यासाठी महत्त्वाचा, कारण ही जी काही स्पर्धा पार पडलेली आहे त्यामध्ये टॉपवर राहिलेला आहे आपला महाराष्ट्र राज्य 158 या पदकांसह. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे तामिळनाडू राज्य आणि तिसरा क्रमांक हरियाणा या राज्याने पटकावलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आपल्याला लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राने या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 2024 सालासाठी WTA प्लेयर ऑफ द इयर कोण बनली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. आयर्ना सबलेंका हे नुकतंच जे WTA प्लेयर ऑफ द इयर आहे ते बनलेले आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ते WTA अर्थात मित्रांनो वर्ल्ड टेनिस असोसिएशन त्याच्याकडून दरवर्षी प्लेयर ऑफ द इयर घोषित करण्यात येत असतं, जे की टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आणि ते कोण ठरलेलं आहे तर आयर्ना सबलेंका जे टेनिसपटू आहे बेलारुस या देशाची, ती ठरलेली आहे. आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे आयर्ना सबलेंका आणि देश लक्षात ठेवायचा आहे बेलारुस. आणि ही जी काय आयर्ना सबलेंका आहे तिने यावर्षीचा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीची ती विजेता ठरलेली आहे. तसेच जी US ओपन झालेला आहे त्याची सुद्धा महिला एकेरीची ती विजेता ठरलेली आहे. म्हणून तिला हे WTA कडून प्लेयर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो टेनिस विषयी. यावर हमखास प्रश्न हा आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला ज्या इतर टेनिस विषयक ग्रँड स्लॅम स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याचं विजेता कोण ठरलं यावर प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण त्यांची यादी दिलेली आहे. पहिला आहे ऑस्ट्रेलियन ओपन, ज्याचा पुरुष विजेता ठरलेला आहे जेनिक सिनर, जो की इटली या देशाचा आहे. महिला विजेता आयर्ना सबलेंका जी बेलारुसची आहे. त्यानंतर दुसरी स्पर्धा आहे फ्रेंच ओपन, पुरुष विजेता ठरलेला आहे कार्ल अल्कराज, जो की स्पेन देशाचा आहे आणि महिला विजेता आहे इगा स्विटेक, जी की पोलंड देशाची आहे. त्यानंतर US ओपनचा पुरुष विजेता ठरलेला आहे जेनिक सिनर, जो इटली या देशाचा आहे. महिला विजेता ठरलेली आहे आयर्ना सबलेंका, जे की बेलारुस या देशाची आहे. विम्बल्डन ओपनची स्पर्धा पुरुष विजेता ठरलेला आहे कार्ल अल्कराज, जो की स्पेन देशाचा आहे आणि महिला विजेता ठरलेली आहे बार्बोरा क्रेझिकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे. तर हे काही जे ग्रँड स्लॅम्स आहेत टेनिस या खेळाविषयी ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यांचे पुरुष विजेता कोण आहे आणि महिला विजेता कोण आहे, हमखास यावर प्रश्न हा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. म्हणून हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की या चॅनलवरील जे काही आपलं कॉन्टेंट आहे ते खरंच महत्त्वपूर्ण आहे, तुमच्या परीक्षेसाठी फायदेशीर आहे, तर ते कमेंटमध्ये सांगा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी आपण या लेक्चरच्या संपूर्ण मोफत नोट्स टाकलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घ्यायचं आहे. टेलिग्रामचे ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणाहून तुम्ही या लेक्चरच्या मोफत नोट्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तसेच मित्रांनो आपण मागच्या काही दिवसांमध्ये
ज्या काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत 2024 या वर्षामध्ये, त्या संपूर्ण वर्षाचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तसेच त्याच्या जे काही PDF नोट्स आहेत ते आपल्या टेलिग्रामवर टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि ते तुमच्याजवळ ठेवून घ्यायचे आहेत PDF, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या परीक्षेच्या अगोदर रिव्हिजनसाठी होणार आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.